जाणार. तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना, ही योजना कोणीच बंद करू शकत नाही, कोणीच बंद करू शकत नाही. बहिणींसाठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हप्ता सुरू करून टाकला. त्यानंतर लगेच बहिणींचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पैशाची तरतूद केली. कॅबिनेटच्या बैठकीत आदेश दिला, आता हप्ता 100% जमा होणार. लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. 2025 मधला दुसरा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा 8वा हप्ता सर्व बहिणींना सारखा मिळणार नाही. काही बहिणींना 1500 रुपये तर काही बहिणींना 2330 रुपये मिळणार, तर काही माता भगिनींना 12,000 रुपये डायरेक्ट मिळणार. फेब्रुवारीचा हप्ता फक्त या 12 बँकेतच जमा होणार. लाडक्या बहिणींना टेन्शन आलं होतं, सरकार पैसे काढून घेणार, योजना बंद करणार. त्याविषयी आदिती तटकरे म्हणाले की सगळ्या बातम्या खोट्या आहेत. मुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये. मी रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. बहिणींना मोठा दिलासा मिळालाय. फेब्रुवारीचा हप्ता लगेच देण्याचे आदेश आलेले आहे. पण हा हप्ता काही बहिणींना 1500 रुपये तर काही बहिणींना 2330 रुपये मिळणार आहे, तर काही माता भगिनींना 12,000 रुपये मिळणार आहे. मग आता हा हप्ता नेमकं तुम्हाला किती मिळेल यासाठी संपूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या. डिसेंबरच्या हप्त्याच्या वेळी, जानेवारीच्या हप्त्यावेळी असंख्य महिला अशा आहेत की ज्यांना 2330 रुपये जमा झाले आहेत. तुम्हाला जर मागच्या महिन्यात 1500 जमा झाले असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की एक छोटंसं काम तुम्ही जरी केलं तरी तुम्हाला फेब्रुवारीमध्ये 2330 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, नाहीतर 1500 रुपये जमा होतील आणि तुम्ही रडत बसाल, कारण की जानेवारीमध्ये डिसेंबरमध्ये महिलांना 2330 रुपये मिळालेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की हा हप्ता फक्त 12 बँकातच जमा होतोय. कोणत्या 12 बँका आहेत की जिथे सगळ्यात आधी पैसे येणार आहे? पोस्ट खातं असेल तर सावधान, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही खातं खोललं असेल, IPPB मध्ये खातं खोललं असेल तर अत्यंत तातडीची सूचना तुमच्यासाठी आलेली आहे, कारण की आता तुम्हाला 2330 आणि 12,000 रुपये जमा होणार आहेत. तर अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती देणार हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर फक्त 1500 येतील, कारण की 2330 मिळवण्यासाठी एक छोटं काम तुम्हाला करायचं आहे आणि जे केलं तर बाकीच्यांना 1500 मिळतील, पण तुम्हाला 2330 मिळतील आणि 12,000 रुपये देखील तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता फक्त 12 बँकेत सर्वात आधी टाकण्याचे आदेश दिले आहेत. या कोणत्या 12 बँका आहेत? कोणत्या माता भगिनींना 2330 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या माता भगिनींना डायरेक्ट 12,000 रुपये मिळणार आहे? लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याच्या याद्या तयार झाल्या आहेत आणि याद्या वेगवेगळ्या तयार झाल्या आहेत. 1500 रुपयाची वेगळी यादी आहे, 2330 ची वेगळी यादी आहे, 12,000 ची वेगळी यादी आहे. तुमचं नाव कोणत्या यादीत गेलेलं आहे हे तुम्हाला आता चेक करावं लागणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय ते तुम्हाला समजणार नाही, कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भात थोडासा वेगळाच, पहिल्यांदाच वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजना, बहिणी खुश झाल्या, आता बहिणींना हप्ता लगेच मिळणार. फेब्रुवारी हप्त्याचं नियोजन झाले, अंतिम यादी तयार झाली. यादी 3 पद्धतीची असणार आहे. 1500 रुपयाची एक यादी, 2330 रुपयाची एक यादी आणि 12,000 रुपयाची एक यादी. तुम्ही कोणत्या यादीत बसणार आहे, काय करायचं आहे तुम्हाला 12,000च्या यादीत बसण्यासाठी, 2330च्या यादीत बसण्यासाठी लक्षपूर्वक ऐका, कारण की सर्व पहिल्यांदा पैसे मिळणार. पैसे कोणाची त्या ठिकाणी होणार नाही, पैसे कोणाचेच काढले जाणार नाही, कारण की तातडीचे आदेश देण्यात आले आहे. सर्वात पहिली गोष्ट 12 कुठल्या बँका आहेत की ज्यामध्ये अगोदर वाटप होणार आहे. पोस्ट ऑफिसात खातं असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर लगेच पहिलं 12 बँकांची नावे तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर लगेच 2330 मिळवण्यासाठी कोणतं छोटंसं काम करायचं आहे, 12,000 रुपयाच्या यादीमध्ये नाव मिळवण्यासाठी काय करायचं आहे, सर्व सविस्तर सांगणार आहे. सगळ्यात पहिली बँक आहे सगळ्यात पहिली बँक जी असणार आहे, जिच्यामध्ये सगळ्यात आधी मेसेज येतो, सगळ्यात आधी जिच्यामध्ये मेसेज येत असतो, ती आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, भारतीय
स्टेट बँक हिच्यामध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरताना खातं दिलेलं आहे. स्टेट बँक ही योजनांसाठी अतिशय जलद पैसे देणारी सगळ्यात मोठी बँक आहे. सरकारची ती याच्यामध्ये भागीदारी आहे सगळ्यात जास्त आहे, ज्यामुळे SBI अकाउंटला सगळ्यात लवकर पैसे येतात. SBI बँक, तुमचं SBI बँकेत खातं आहे का कमेंट करा, कारण की 2330 रुपये मिळणार आहे. 2330 मिळण्यासाठी काय करायचं, दुसरी जी बँक असणार आहे पहा, लक्ष प्रो पहा, दुसरी बँक, कारण की 12 बँक आहेत. दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची बँक आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील योजनेसाठी सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं जातं बँक ऑफ महाराष्ट्राला. तुमचं बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं आहे का कमेंट करा, कारण की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील सर्वात जलद माता भगिनीला पैसे जमा झाले आहेत, ज्यांची सर्व्हिस देखील खूप चांगली आहे. आधार लिंकिंगची प्रोसिजर खूप चांगली असल्यामुळे अर्जंट पैसे त्यांच्या खात्यात येत असतात. तिसरी बँक आहे पहा, बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा ही देखील राष्ट्रीयकृत 12 नॅशनलाइज बँकांच्या यादीमध्ये ही त्या ठिकाणी येत असते, त्यामुळे देखील हिच्यामध्ये सगळ्यात अर्जंट पैसे येतात. 2330 कसे मिळवायचे, लक्षपूर्वक पाहत राहा व्हिडिओ. 2330 ची माहिती तुम्हाला समजल्याशिवाय बंद करू नका. बँक ऑफ बडोदा झाल्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियाला BOI देखील म्हणतात. ही देखील राष्ट्रीयकृत बँकांपैकी एक आहे. याच्यात खातं असेल तर 100% पैसे येतात. पोस्टात खातं असेल तर थोडंसं थांबा, कारण की पोस्टात खात्यासाठी एक सूचना आलेली आहे. पुढची आहे बघा कॅनरा बँक. कॅनरा बँक देखील एक चांगली बँक असल्यामुळे हिच्यातही पैसे येतात. तुम्ही गावातून असाल किंवा तालुक्यातून असाल, तिथे बँक असेल तर खात्यामध्ये असेल तर पैसे येतात. त्यानंतर पुढची आहे पहा इंडियन बँक. इंडियन बँकेमध्ये अर्जंट तातडीनं पैसे येतात. 2330 मिळवण्यासाठी व्हिडिओ पहा, कारण की 2330 कसे मिळवायचे. पुढचं आहे पहा इंडियन ओव्हरसीज बँक, IOB. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये देखील अर्जंट तातडीनं पैसे जमा झाले आहेत. पुढची बँक जिच्यात सर्वात जलद पैसे येतात ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक. त्यानंतर पुढची आहे पंजाब अँड सिंध बँक. त्यानंतर पुढची आहे युनियन बँक ऑफ इंडिया. खेडोपाडी युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा असल्यामुळे युनियन बँकेत खाते उघडले आहेत, तिथे पैसे येतात. त्यानंतर पुढची आहे बघा युको बँक. युको बँकमध्ये देखील अर्जंट तातडीनं पैसे येतात. त्यानंतर इंडियन बँक. इंडियन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं, पण ही इंडियन बँक देखील आहे, जी देखील 12 बँकांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी येत असते. कॅनरा बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहेत. अशा 12 बँकांमध्ये सगळ्यात जलद पैसे येतात. आता पोस्ट खात्यात 2330 रुपये. आता लक्षपूर्वक ऐका, 2330 मिळवण्यासाठी काय करायचं आहे, कारण की पहा आता बँक जी पोस्ट पेमेंट बँक आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी आहे, IPPB आहे, त्याचं खातं असेल तर लगेच कमेंट करा. काही त्यामध्ये एक प्रॉब्लेम नेहमी येतोय की महिलांना त्याच्यात मेसेज येत नाही. आता मेसेज कितीच येणार, 2330 रुपयाचा. 2330 रुपये कसे मिळवायचे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की नाहीतर 1500 येतील आणि मग बाकी तुम्ही रडत बसाल. काय होतंय, एक नंबर आहे बघा इंडिया पोस्ट पेमेंट बँक, हिच्यामध्ये सगळ्यात लवकर पैसे येतात. काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यात आधी पैसे येतात, कारण की आधार कार्ड याच्यामध्ये बाय डिफॉल्ट जे आहे लिंकिंग झालेलं असतं. बाकीच्या बँकाला वेगळी प्रक्रिया करून ते लिंक करावं लागतं, पण इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तसं होत नाही. लगेचच्या लगेच म्हणजे खातं उघडलं की लगेच तुमचं जे आहे आधार लिंकिंग त्या दिवशीच लगेच त्यात काही तासात होऊन जातं. तुमचं पोस्टाचं खातं असेल तर अभिनंदन, तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे ज्या 12 बँका सांगितल्या त्यापेक्षाही सगळ्यात आधी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. 2330 कसे मिळवायचे, आता पहा 84 एक नंबर देण्यात आला आहे. जर तुम्हाला याचा मेसेज आला नाही, जर तुम्हाला पोस्ट खात्याचा मेसेज आला नाही, तर एक नंबर आहे, तो नंबर नोट करून ठेवा. व्हिडिओ तुम्ही नंबर जर नाही ऐकला परत व्हिडिओ मागे घेऊन ऐका. तो नंबर आहे बघा, मिस कॉल नंबर आहे 8424 05 49 94. नंबर पुन्हा एकदा 8424 05 49 94. हा जो नंबर आहे तर या नंबरला एकदा कॉल करून घ्यायचा आहे, ज्याने तुमचा मोबाईल नंबर त्या खात्याला लिंक होऊन जाईल. आणि त्यानंतर पुढचा एक नंबर दाबायचा आहे, त्या नंबरला कॉल केला की तुम्हाला तुमचा बॅलन्स समजतो, किती खात्यात पैसे आले सगळं समजतं. कारण की आता 2330 रुपये येणार आहे. 2330 साठी काय करायचं लक्षपूर्वक पहा. आता पहा मेसेज कशा पद्धतीने येईल, 84 एक नंबर आहे पुढचा 8424 04 65 56. नंबर पुन्हा एकदा 8424 04 65 56. तर हा नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे आणि ज्या माध्यमातून तुम्हाला सगळे पैसे मिळणार आहे. आता 2330 कसे मिळणार, 12,000 कसे मिळणार, लक्षपूर्वक ऐका. 2330 रुपये जानेवारी ते महिलांना आले, डिसेंबरमध्ये आले. तुम्हाला जर आले नसतील तर तुमचा मग काय प्रॉब्लेम झाला असेल लक्षपूर्वक ऐका. 1500 रुपये जे आहेत तर ते तुम्हाला लगेच आता मिळणारच आहे. ते कशाचे आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आहेत. आता जे वरचे जे 830 आहेत तर हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आहेत. तर याच्या अंतर्गत तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे वर्षाला मिळत आहेत. मग आता 25 नेटका सुरू झाले, 25 मधले 3 गॅस सिलेंडर तुमचे बॅलन्स आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जो याच्यासाठी दुसरा कुठला अर्ज करायचा नाही, फक्त गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे, किंवा ज्यांचं उज्ज्वला अंतर्गत महिलेच्या नावे आहे ओके, काही प्रॉब्लेम नाही.
पण ज्यांचं महिलेच्या नावे नसेल तर त्यांनी पुरुषाच्या नावावर महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घ्या, ज्याचा GR देखील आलेला आहे. जो GR जर पाहिजे असेल तर कमेंट करा, कारण की GR मध्ये तसं सरकारने सांगितलं होतं 1-2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी की पुरुषाच्या नावाचा महिलेच्या नावे ट्रान्सफर करा. आणि जेणेकरून, कारण की बजेट जे मागं हे झालं होतं, अधिवेशन झालं होतं, ते त्याच्यामध्ये देखील एक 500 कोटी रुपये यासाठी देखील मंजूर करून घेतले होते. आणि नक्कीच त्याचे पैसे तुम्हाला आता मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आता कुठलेही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला 2330 म्हणजे 1500 अधिक 830 असे 2330 हे तुम्हाला मिळणार आहे. असे 2330 वर्षात 3दा तुम्हाला मिळू शकतात. फक्त गॅस कनेक्शन महिलेच्या नावे असणं गरजेचं आहे. आणि जे आहे बुकिंग करून गॅस सिलेंडर घेणं गरजेचं आहे. व तेल कंपन्यांना तिथं तुमचं नाव जातं, तेल कंपन्या महाराष्ट्र सरकारला पाठवतात, महाराष्ट्र सरकार तुमच्या नावावर पैसे टाकते. तर अशी प्रक्रिया असते. या प्रक्रियेनुसार तुम्ही आता काम करणं खूप गरजेचं आहे. कुठलीही शंका आली, कुठलीही डाऊट आली तर कमेंट करा. आणि 12,000 रुपये अशा महिलांना मिळतील की ज्यांनी जुलै-ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि ज्याला अजून एकही रुपये मिळाला नाही. तर अशा माता भगिनीला डायरेक्ट जुलैपासून फेब्रुवारीपर्यंतचे सगळे 8चे 8 हप्ते 12,000 रुपये आता मिळणार आहे. तुम्हाला किती हप्ते मिळाले, तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे, तुम्हाला 2330 आतापर्यंत मिळाले का, कमेंट नक्की करा. कमेंट केल्याशिवाय आम्हालाही समजणार नाही आणि सरकारलाही समजणार नाही काय होतंय म्हणून. त्यामुळे कमेंट नक्की करायला शिका. धन्यवाद.